पुढील 10 वर्षामध्ये जर तुम्ही राशन भरणं बंद करणार आहे असं जर मी म्हणालो तर तुम्ही विश्वास ठेवाल का? तर हो, त्याचं कारण असं आहे की फूड इंडस्ट्री आता खूप वेगानं बदलते. काय झालंय, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आता दोघंही जॉब करतात आहे आणि मग परत घरी येऊन जर जेवण बनवायचं म्हटलं तर ती खूप कंटाळवाणी प्रोसेस आता होते. आता काय झालंय की ही जी संधी आहे ना, ही काही कंपन्यांनी हेरलेली आहे. ह्यांनी काय केलेलं आहे की फ्रोझन फूड्स आता बनवलेले आहेत. फ्रोझन फूड्समध्ये काय होतं की आता सगळं रेडी टू कुक झालेलं आहे. झिरो वेस्टेज आहे. एकदम तळा भाजा उकळा प्रोसेसमध्ये काम चालते. 10 ते 15 मिनिटांमध्ये जेवण तयार होतं आणि ह्याची जी डिमांड आहे ना आता IT वाल्यांकडून खूप वाढलेली आहे. खायला किती आरोग्यदायी आहे, किती चांगलं आहे, किती वाईट आहे हा नंतरचा भाग आहे, पण ऑर्डर्स मात्र वाढलेले आहेत. दुसरं म्हणजे क्लाउड किचनचं एक मोठं जाळं आता निर्माण झालेलं आहे. तुमच्या सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणसुद्धा आता सबस्क्रिप्शन बेस आलेलं आहे. त्यामुळे झालं काय की पूर्वी जे घरी येऊन जेवण बनवण्याची जी प्रोसेस होती ना, आता ती सगळी आउटसोर्स झालेली आहे आणि ह्याचा एक मोठा बिझनेस एक्सपान्शन झालेला आहे. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जर बिझनेस करत असू फूड इंडस्ट्रीमध्ये तर ही एक संधीसुद्धा आहे. तर ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि मग आपण आपला ब्रँड ह्याच्या नेटवर्किंगमध्ये आपण कशा पद्धतीने मोठा करू शकतो ह्याचंही थोडंसं आपण काय केलं पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा. तुम्ही जर यूट्यूबला हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटत राहू.